झी 24 तास एक पाऊल पुढे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी पुढची विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला एकत्रित सामोरी जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। महापालिका किंवा जिल्हा परिषदांमध्ये काही ठिकाणी आघाडीत वाद झाले, मात्र त्याचा परिणाम आघाडीवर होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया। आमच्याबरोबर आहेत इनपुट एडिटर आशिष जाधव। आशिष, का नेमकं म्हणाले असावेत शरद पवार असं? कारण अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये अनेक कुरबुरी आहेत। हेमाली, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गेल्या काळात ज्या नगरपालिका असतील किंवा महापालिका असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांनंतर निकालाअंती नवी समीकरणं जरी स्थानिक पातळीवरती जुळून आली असली तरी केंद्रस्थानी आणि राज्याच्या सर्वोच्च पातळीवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकमेकांवाचून पर्याय नाहीये। तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशी ही परिस्थिती आहे। ही परिस्थिती का आहे तर राजकीय अपरिहार्यता या दोन्ही पक्षांना ती आहे, त्यामुळे ते दोन्ही पक्ष एकमेकांशी जुळवून घेत आहेत। पण राष्ट्रवादीचा जो मनसुबा आहे, कारण या मागच्या निवडणुकांमध्ये जे आपण बघितलं की विरोधी पक्षाची जी स्पेस आहे, जी पोकळी आहे मतांची, ती राष्ट्रवादी भरून काढते आहे। आणि राष्ट्रवादीला असं वाटतंय की 2014च्या ज्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होतील त्यामध्ये काँग्रेसला आपला एक भक्कम पर्याय काँग्रेस समोर आपण उभा करू शकतो आणि तेव्हाची केंद्रातली परिस्थितीनुरूप राज्यातल्या निवडणुका लढवल्या जाव्यात असं राष्ट्रवादीला वाटतंय। जर का केंद्र सरकारमध्ये निवडणूक पूर्व आघाडीची शक्यता झाली तर ती राज्यात सुद्धा विधानसभेत होऊ शकते। जर का लोकसभा स्वबळावर लढल्या गेल्या राष्ट्रवादीकडून तर राज्यात सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढू शकतात। पण तुर्तास तशी परिस्थिती नाहीये। स्थानिक अपवाद वगळता एका दुसऱ्या महापालिकेच्या समीकरण वगळता तशी परिस्थिती नाही, त्यामुळे एकमेकांशी जुळून घेण्याशिवाय या दोन्ही पक्षाला गत्यंतर नाही। आणि त्याचमुळे शरद पवारांनी आज हा निर्वाळा दिलेला आहे की आघाडीवरती महापालिकेच्या वादाचा कुठलाही परिणाम होणार नाही। जसं तुम्ही म्हणालात आशिष की तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर्मेना अशी काहीशी परिस्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, त्या दोघांना एकमेकांशिवाय तसा पर्याय नाहीये। मात्र शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर ज्या आघाड्या जिल्हा परिषद किंवा महापालिका या ठिकाणी झाल्या त्यांच्यावर काही परिणाम होऊ शकतात का? समीकरणं या वक्तव्यानंतर बदलू शकतात का? हेमाली, जसं की आधी सांगितलं, स्थानिक पातळीवरची जी नवी समीकरणं जुळून आलेली आहेत त्यामध्ये फारसा बदल आता संभवत नाहीये। याचं कारण असं आहे की स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत त्यांच्या आग्रहानुसार ह्या आघाड्या झालेल्या आहेत। त्यांच्या आग्रहानुसार पालिकेमधली सत्ता आलेली आहे किंवा पालिकेमधली स्थायी समितीच्या तिजोरीची चावी त्यांच्याकडे आलेली आहे। त्यामध्ये फारसा बदल होणार नाही। पण इथून जे पुढं राष्ट्रवादीची वाटचाल असेल ती वाटचाल हीच आहे की विरोधी पक्षाच्या निमित्तानं जी स्पेस राष्ट्रवादीला दिसते आहे ती व्यापण्याची एक संधी दिसते आहे आणि काँग्रेस समोर एक मोठा भक्कम पर्याय त्यांना दिसतो आहे। त्यानुसार ते पुढची 2 वर्ष वाटचाल करणार आहेत। अजित पवारांना जर का मुख्यमंत्री व्हायचं असेल तर पक्ष संघटना मराठवाडा असेल, कोकण असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी राष्ट्रवादीला मजबूत करायची आहे। आणि हा पुढचा 2 वर्षाचा काळ राष्ट्रवादी सत्तेची फळं चाकता चाकता आपली पक्ष संघटना मजबूत करणार आहे। आणि त्याचमुळे शरद पवार म्हणतायत की महापालिका कुठलाही परिणाम हा आघाडीवरती राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर होणार नाही। हेमाली, धन्यवाद आशिष ही चर्चा केल्याबद्दल। शरद पवार यांनी निर्वाळा दिलेला आहे की कोणताही परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीवर होणार नाही आणि त्यामुळे एक ज्या कुरबुरी सुरू आहे त्यामुळे या 2 पक्षांमधले संबंध ताणले जात आहेत की काही जी शक्यता निर्माण झाली होती त्याला काहीसा पूर्णविराम मिळाला। झी 24 तास एक पाऊल पुढे।